छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सामाजिक न्यायाचा पायवा ज्यांनी उभा केला ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो। आणि आजच्या या सारथीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेल्या राज्याच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार, आमचे सहयोगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार मेधाताई कुलकर्णी, त्याचप्रमाणे महापौर मंजुषाताई नागपुरे, सारथीचे अध्यक्ष श्री अजित निंबाळकरजी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलजी, सन्माननीय आमदार भीमराव अण्णा तापकीर, योगेशजी टिळेकर, सुनीलजी कांबळे, हेमंतजी रासने, राहुलजी कुल, बापूसाहेब पठारे, अभिमन्यूजी पवार, विक्रम काकडे, त्याचप्रमाणे नियोजन सचिव श्रीमती शैला, श्रीमती शीतल उगले, श्री मधुकर कोकाटे, श्री उमाकांत दांगट, डॉक्टर नवनाथ पासलकर, श्री महेश पाटील, श्री गजानन पाटील, या ठिकाणी उपस्थित सर्व सारथीचे यशस्वी विद्यार्थी आणि उपस्थित सर्व त्यांचे पालक, भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सारथीच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ज्या लोकांनी त्याचा उचित लाभ घेऊन आपल्या जीवनामध्ये मेहनत करून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा पास केल्या, वेगवेगळ्या प्रकारचे गुणवत्ता धारण केली, अशा सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी ठेवला। खरं तर या सभागृहामध्ये ज्यांचा सत्कार केला पाहिजे असे जवळपास 800 ते 1000 विद्यार्थी आहेत, पण सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी मंचावर बोलवून करणं हे शक्य नव्हतं। आणि म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काही सत्कार या ठिकाणी केलेले आहेत। ज्यांचा सत्कार झाला त्यांचं तर मी अभिनंदन करतोच, पण ज्यांचा आम्ही करू शकलो नाही त्यांचाही सत्कार झाला असं आपण सर्वांनी समजावं आणि त्यांचंही या ठिकाणी खरं म्हणजे अतिशय मनपूर्वक मी अभिनंदन करतो। आणि सारथीचं संचालक मंडळ असेल, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या सगळ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। जसं आत्ताच वहिनींनी सांगितलं, सारथीच्या माध्यमातून यूपीएससी मध्ये 140 आणि एमपीएससीतून 1124 आपल्या मराठा समाजाचे युवक आणि युवती हे आज विविध प्रशासकीय सेवांमध्ये त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। बँकिंग परीक्षांमधनं देखील 500च्या वर तरुण तरुणी त्या ठिकाणी सिलेक्ट झाले आहेत आणि वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून 13,000 पेक्षा जास्त या ठिकाणी प्रशिक्षित होऊन आता रोजगारक्षम किंवा रोजगाराला लागलेले अशा पद्धतीनं आपल्याला तरुण तरुणी दिसतात। जवळपास 2 लाखापेक्षा जास्त लोकांचं प्रशिक्षण हे सारथीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे एक मोठं कार्य सारथीने या ठिकाणी केलंय, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही। मला आठवतं की 2015-16 साली ज्यावेळी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले आणि देशाच्या इतिहासामध्ये एवढे शांत मोर्चे, हजारो लोक ज्या मोर्चांमध्ये सामील आहेत, पण एकही नारा नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, अतिशय शिस्तीमध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं वंदन करून
या मोर्चांनी एक वेगळीच उंची त्या ठिकाणी गाठली आणि समाजामध्ये आपली मागणी मांडण्याकरता एक अभिनव अशा पद्धतीची एक व्यवस्था ही आपल्याला दाखवली. आणि त्या मोर्चांना प्रतिसाद देत त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा आम्ही त्या ठिकाणी पास केला. पण ज्यावेळी हा कायदा आम्ही पास केला त्यावेळी एक गोष्ट सातत्याने आमच्या मनामध्ये होती, कारण या आंदोलनाच्या निमित्ताने राज्यभरातल्या आणि देशभरातल्या अनेक तज्ञांशी चर्चा व्हायची. मराठा समाजातले अनेक विचारवंत, बुद्धिवंत, विशेषज्ञ यांच्याशी चर्चा व्हायची की ही जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, एवढा मोठा समाज आहे, अनेक वर्ष ज्या समाजाने गावगाड्याचा कारभार हाकला, ज्या समाजाने स्वराज्याच्या स्थापनेमध्ये एक अत्यंत मोलाची भूमिका निभावली, ज्या समाजामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठी प्रगल्भता पाहायला मिळते, तो समाज एक मोठा वर्ग त्यातला आजही हा आपल्याला सामाजिक आणि विशेषतः शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला का दिसतो? त्या समाजाला आज अशा पद्धतीनं आरक्षण मागण्याची वेळ का येते? या दृष्टीनं खूप लोकांशी चर्चा आम्ही केली आणि त्या चर्चेच्या अंती असं लक्षात आलं की हा प्रश्न केवळ एका आरक्षणाने सुटणार नाहीये. आरक्षण तर महत्वाचं आहेच, ती मागणी योग्यच होती, पण त्याच्यासोबत आपल्याला जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या वेगवेगळ्या योजना आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची वेगवेगळी उपकरणं ही आपण सुरू करत नाही, तोपर्यंत समाजामध्ये विशेषतः जे एक प्रकारे निर्वासित आहेत, जे लोक समाजामध्ये मागे राहिले आहेत, अशा लोकांना या स्पर्धेच्या युगामध्ये आपण आणू शकणार नाही. आणि मग आरक्षण दिलं तरी देखील समाजातला एक वरचा वर्ग हाच त्या आरक्षणाचा लाभार्थी ठरेल आणि गावातला गरीब तरुण हा कदाचित त्याचा लाभार्थी ठरू शकणार नाही किंवा त्याला तिथपर्यंत पोचायला वेळ लागेल. आणि म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आपण सुरू केल्या, ज्याच्यामध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या 3 गोष्टींवर भर देण्याचा निर्णय आपण केला. आणि मग शिक्षणाकरता त्यावेळी असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात गरिबीमुळे त्या ठिकाणी आमच्या मराठा समाजातले तरुण तरुणी हे व्यावसायिक शिक्षण घेऊ शकत नव्हते. शिक्षणाच्या खासगीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जे प्रायव्हेट कॉलेजेस उभे राहिले, त्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फी भरण्याची क्षमता ही आमच्या तरुणींची नसल्यामुळे त्या ठिकाणी कुठला तरी असा एखादा कोर्स करून टाकायचा की ज्यातनं रोजगाराची संधी नाही आणि एक डिग्री मिळवायची. डिग्री मिळवणारे बेरोजगार किंवा 12वी नंतर शिक्षण सोडणारे बेरोजगार अशी संख्या मोठ्या प्रमाणात होत होती. आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेती लहान झाली, घर विभाजित झाले, परिवार मोठे झाले, त्यामुळे शेतीतनं कुटुंबाचं पालन करणं हे कुठेतरी शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये शिकायलाही पैसे नाही आणि शेतीही अपुरी, अशा दुष्टचक्रात अडकलेले अनेक विद्यार्थी होते. आणि म्हणून त्या काळामध्ये चंद्रकांत दादा आमचे मंत्री होते, आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय केला आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरता त्या काळात आपण ओबीसी प्रमाणे उच्च शिक्षणामध्ये 50% फी सवलत देण्याचा पहिला निर्णय हा आपण 2015-16 साली केला. आणि जवळपास 506 कोर्सेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंजिनिअरिंग, मेडिकल, MBA, BBA, फार्मसी अशा 506 कोर्सेसमध्ये मराठा समाजाच्या मुलामुलींना आपण 50% फीची सवलत हा देण्याचा निर्णय केला. त्याचवेळी दुसरी एक गोष्ट अजून लक्षात आली की या शिक्षणामध्ये दुसरा प्रॉब्लेम काय आहे, तर ज्यांचे नातेवाईक शहरांमध्ये आहेत ते तर कसे तरी नातेवाईकांकडे राहून शिकतात, पण ज्यांचे नातेवाईक नाहीत किंवा ज्यांचे नातेवाईक आहेत पण ते सक्षम नाहीत, त्या लोकांना मात्र राहायला जागा नाही.
खोली घेऊन राहता येत नाही, म्हणून त्या ठिकाणी शिक्षण सोडावं लागतं. आणि अनेक विद्यार्थी जे ब्राईट आहेत परंतु पैसा नाही, राहायला जागा नाही, म्हणून त्या ठिकाणी त्यांना सोडावं लागतं. आणि मग आपण त्याही करता योजना सुरू केली. पहिल्यांदा हॉस्टेलची योजना घोषित केली. काही किरायाने हॉस्टेल्स घेऊन आपल्याला करता येतील का, त्याची सुरुवात केली. पण लक्षात आलं की हॉस्टेल्स बांधायला वेळ लागेल, सगळीकडे किरायाने हॉस्टेल्स मिळत नाहीत. आणि मग आपण त्या ठिकाणी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केली. आणि त्या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शहरामध्ये राहण्याकरता त्यांच्या खोलीचं भाडं, त्यांच्या जेवणाचा खर्च आणि त्यांच्या पुस्तकांचा खर्च हा देण्याकरता योजना सुरू करून 60,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तो खर्च देण्याची सुरुवात आपण केली, की जेणेकरून फी देखील अर्धी झाली पाहिजे, राहण्या खाण्याचा खर्च देखील मिळाला पाहिजे आणि त्यातनं चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकता आलं पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला. दुसरीकडे रोजगाराच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, जे खरं म्हणजे 95-96 साली सुरू झालं होतं आणि त्यानंतर पूर्णपणे डिफंक्ट झालं होतं, जवळपास बंद असलेलं हे महामंडळ, आपण हा निर्णय केला की हे महामंडळ आपण त्या ठिकाणी पुनरुज्जीवित केलं पाहिजे. आणि ते महामंडळ पुनरुज्जीवित आपण केलं. आणि नरेंद्र पाटीलजी, जे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील ज्यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणाकरता बलिदान केलं, त्यांचे चिरंजीव नरेंद्र पाटलांनाच आपण त्याचं अध्यक्ष केलं. आणि मोठ्या प्रमाणात आपण त्याच्यामध्ये व्याज सवलतीची योजना आणली. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज जवळपास 2.25 लाखापेक्षा जास्त उद्योजक हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले. कारण आपण त्याच्यामध्ये हे सांगितलं, यापूर्वीचा अनुभव असा होता की आपण महामंडळ तयार करायचो, त्याच्यामध्ये मुलं कर्ज घ्यायचे, दुर्दैवाने ज्या गोष्टी करता कर्ज घेतलाय त्याच्यावर वापरायचे नाहीत आणि मग ते परतही करायचे नाहीत, कारण कुठेतरी वेगळीकडे ते खर्च केलं असायचं. एक औपचारिकता अशा पद्धतीची महामंडळ होती. आम्ही विचारपूर्वक सांगितलं की महामंडळाला कर्ज देण्याचा अधिकार तर देऊ, पण ते कर्ज बँकेतनं घेऊ. म्हणजे मग बँकेमध्ये जर कर्ज मागायचं असेल तर त्या ठिकाणी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो, त्याकरता सर्वे करावा लागतो, त्याकरता तुमच्याकडे व्यवस्था आहे की नाही ती दाखवावी लागते. हे सगळं करून जर एखाद्याने कर्ज घेतलं तर तो उद्योगावरच आपलं कर्ज खर्च करतो आणि त्याचा जो व्याज आहे ते व्याज मात्र आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातनं भरून बिन व्याजी कर्ज हे उपलब्ध करून द्यायचं आणि त्यातनं उद्योजक तयार करायचे. आणि मला आनंद आहे की नरेंद्र पाटलांनी गावोगावी दौरा केला आणि प्रत्येक ठिकाणी बँकांच्या आम्ही बैठका घ्यायचो, बँकांना टार्गेट द्यायचो. आणि आज जवळपास या ठिकाणी मला आनंद आहे की 2.25 लाख आपले उद्योजक हे आपण तयार करू शकलो. आणि वर्षाला केवळ व्याजापोटी 1,500 कोटी रुपये आपण भरतो आणि जवळपास 7,500 कोटी रुपयाचं कर्ज हे आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योगांकरता त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. हे सगळं करत असताना एक गोष्ट अजून आमच्या लक्षात आली की आपल्याला जर या ठिकाणी शिक्षणामध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये, प्रशिक्षणामध्ये, कौशल्य प्रशिक्षणामध्ये जर मराठा समाजाचा टक्का वाढवायचा असेल तर त्याकरता आपण ज्यावेळेस बार्टीची सुरुवात ही आपल्या अनुसूचित जातीकरता केली आणि त्यावेळेस लक्षात आलं की मॉडेल चांगलं आहे, या मॉडेलचा उपयोग आपण केला तर आपल्या समाजाकरता एक वन स्टॉप शॉप असला पाहिजे की कुठे जायचं. मुलांना माहिती असतं, काय करायचं माहिती नसतं. वन स्टॉप शॉप अशी एक संस्था उभी केली पाहिजे की जी संस्था प्रशिक्षण पण देईल, जी संस्था त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रमाकरता तुमची तयारी पण करून घेईल, जी संस्था वेगवेगळ्या प्रकारे कौशल्य देखील आपल्याला देईल. आणि मग त्याकरता आपण सदानंद मोरे साहेबांची एक कमिटी तयार केली. त्या कमिटीने एक आपल्याला रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टच्या आधारावर आपण सारथीची निर्मिती केली. मला आठवतं की त्यावेळी जी मराठा समाजाची उपसमिती होती, आमचे चंद्रकांत दादाच त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या उपसमितीच्या माध्यमातून आपण निर्णय केला आणि आपण सारथीची स्थापना केली.
आणि 2018 साली सारथीची स्थापना करत असताना आपल्या मनामध्ये त्यावेळी हीच भावना होती की यातनं स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का वाढला पाहिजे. आताच निंबाळकर साहेबांनी जे सांगितलं मला अतिशय आनंद आहे. ते असं म्हणाले की 2-4 वर्षातनं किंवा 2-3 वर्षातनं एखादा विद्यार्थी हा युपीएससी मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत होता. आज दरवर्षी सारथीमुळे इतके विद्यार्थी या ठिकाणी युपीएससी मध्ये एमपीएससी मध्ये दिसत आहेत. मुलं पीएचडी करतायत, वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण हे त्या ठिकाणी प्राप्त करतायत. मी खरं म्हणजे निंबाळकर साहेब आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे सारथीच्या माध्यमातून सुरू केले आणि आज केवळ स्पर्धा परीक्षांपुरतं मर्यादित नाही. स्पर्धा परीक्षा तर महत्वाच्या आहेतच. आज युपीएससी मध्ये, एमपीएससी मध्ये, बँकिंग एक्झाम मध्ये आपली मुलं अत्यंत उत्तम त्या ठिकाणी पास होत आहेत, वेगवेगळ्या पदांवर चालली आहेत. ही तर आनंदाची गोष्टच आहे. पण त्यासोबत आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे जग बदलत आहे, सरकारी क्षेत्रापेक्षा खासगी क्षेत्र महत्वाचं होत आहे. खासगी क्षेत्रामधल्या नोकऱ्या या जास्त उत्पन्न देणाऱ्या आहेत, पगार देणाऱ्या आहेत. त्याच्याकरता वैशिष्ट्यपूर्ण प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आपण तंत्रज्ञानाच्या जगात गेलो आहोत. तंत्रज्ञानाच्या जगामध्ये तंत्रज्ञान नाकारून कोणीच पुढे जाऊ शकत नाही. तंत्रज्ञान हे थांबवता येत नाही. त्या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला निपुणच व्हावं लागतं आणि म्हणून अशा पद्धतीनं मग कम्प्युटर असेल, एआय असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी ज्या काही व्यवस्था उभ्या राहिल्या आहेत, ज्या काही संधी उभ्या राहिल्या आहेत, त्या संधीमध्येही आपल्या तरुणांना कसं निपुण करता येईल. आणि मग आपण जर बघितलं आज शेतीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र सरकारने, हे आपलं पहिलं सरकार आहे की ज्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग सुरू केला आणि शेती क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी महाविस्तार नावाचा ऍप तयार केला. जो एक ऍप म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतकरी आपल्या भाषेमध्ये, मराठीत, हिंदीत, अगदी आमचा आदिवासी शेतकरी भिली भाषेमध्ये त्या ऍपवर प्रश्न विचारू शकतो आणि कुठलाही प्रश्न त्यांनी विचारला, पीक पद्धतीच्या बाबतीत, त्याच्यावर किडीच्या बाबतीत, कीड व्यवस्थापनाच्या बाबतीत, काय मी वापरलं पाहिजे इतकंच नाही तर त्यांनी साधा त्याचा एक फोटो काढला पिकाचा की त्याचं अनालिसिस करून त्याला त्या ठिकाणी माहिती मिळते की त्या पिकाची परिस्थिती काय आहे, त्याकरता त्यांनी काय वापरलं पाहिजे, कीड येण्याचे चान्सेस किती आहेत, असले तर काय वापरलं पाहिजे. अशा पद्धतीनं शेतीमध्ये आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपण सुरू केला. मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 50 लाख शेतकरी आता या महाविस्तार ऍपवर ऑनबोर्ड झाले. पण आज आवश्यकता आहे शेती क्षेत्रामध्ये मेकनायझेशन करण्याची, प्रशिक्षण देण्याची. आणि आमच्या सारथी संस्थेने सगळ्यात महत्वाचं काम काही चालू केलं असेल, पुढच्या काळामध्ये शेतीचं क्षेत्र हे ड्रोनच्या माध्यमातून पूर्णपणे बदलणार आहे. ड्रोन ही एक अशी व्यवस्था आहे की ज्याच्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये आज आपण पाहतोय की शेतमजूर हे मिळत नाहीत, पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत, छोट्या शेतीमध्ये अनेक वेळा परवडत नाही. पण ड्रोनच्या माध्यमातून आज शेतीचं क्षेत्र इतक्या मोठ्या प्रमाणात बदलत आहे आणि म्हणून शेती क्षेत्रामधले ड्रोन पायलट देण्याचं प्रशिक्षण देखील आता सारथीने सुरू केलेलं आहे की ज्या माध्यमातून जर गावोगावी आपण हे तयार केले तर या ड्रोन पायलटच्या माध्यमातून शेतीमधल्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी सर्व प्रकारची फवारणी असेल, एवढंच नाही तर ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग करून शेतीची परिस्थिती काय आहे, वातावरणाच्या बदलाचा काय त्याच्यावर परिणाम होणार आहे, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे सर्व प्रकारचं एआयचं इंटेलिजन्स हे गावातला आमचा जो तिथला तरुण आहे हा तरुण त्याचा वापर करून आणि शेतकऱ्यांना देऊ शकेल. अशा प्रकारचे कोर्सेस देखील अनेक हे आता या ठिकाणी सुरू झालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे ज्या लँग्वेज लॅब आपण सुरू केलेले आहेत, ज्या टूल लॅब आपण सुरू केलेले आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की आपला महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र एक प्रकारे देशाचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे आणि म्हणून देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आज सर्वात जास्त कौशल्य प्रशिक्षित अशा प्रकारचे मानव संसाधनाची आवश्यकता आपल्याला आहे. त्या संदर्भात देखील काम आता आपल्या इथे सारथीच्या माध्यमातून सुरू झालंय आणि म्हणून सर्व प्रकारचं प्रशिक्षण हे आपल्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे.
या दृष्टीनं सारथीची स्थापना करून आपल्या मराठा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्व प्रकारच्या संधी या पोहोचवण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून मला या गोष्टीचा आनंद आहे. सारथी असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, आता तर आपल्याला याची कल्पना आहे की खरं म्हणजे या सगळ्या संदर्भात हे जे आता आपण काम उभं केलं, या कामामध्ये आता नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, लातूर असेल, कोल्हापूर असेल, या सगळ्या भागामध्ये आता सारथीचं विभागीय मुख्यालय होत आहे, तिथे हॉस्टेल्स होत आहेत. आणि या दृष्टीनं ही सगळी कामं पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होणार आहेत. पण या निमित्ताने या गोष्टीचा उल्लेख हा आपल्याला केलाच पाहिजे की ज्याचा उल्लेख या ठिकाणी वहिनींनी केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय अजितदादा पवार हे ज्यावेळी अर्थमंत्री झाले त्यावेळी अजितदादांनी जाणीवपूर्वक सारथी जे आहे हे आपल्या नियोजन विभागाकडे घेतलं आणि ते आपल्या अधिपत्याखाली घेऊन सारथीला योग्य पद्धतीनं निधी मिळाला पाहिजे, त्याच्या मुख्यालयांना निधी मिळाला पाहिजे, त्याचं बांधकाम झालं पाहिजे, याकरता जाणीवपूर्वक अजितदादांनी खूप मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन दिलं. आणि म्हणून आज आपल्याला सारथी जे एक चांगल्या विकसित स्वरूपात दिसत आहे त्याच्यामध्ये अजितदादांचं योगदान हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि त्याचसोबत आपले जे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आहे, या शिंदेजींचं योगदान देखील याच्यामध्ये विसरता येणार नाही. कारण शिंदेजी आल्यानंतर शिंदेजींनीही कुठल्याही परिस्थितीमध्ये सारथी करता किंवा अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकरता निधीची कमतरता पडणार नाही याची खात्री ठेवली. आणि सातत्याने आम्ही सगळे आजही बहिणी असतील, मी असेल, शिंदेजी असतील, दादा असतील, विखे पाटील साहेब जे आता आपल्या या संपूर्ण मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत, आम्ही सगळे सातत्याने हा प्रयत्न करतो की ज्या ज्या प्रकारे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला आपल्याला मदत करता येईल तो मदत करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून नुकतंच आम्ही काही गोष्टी अशा राहिल्या होत्या की ज्या गोष्टी आपण त्या ठिकाणी मराठा समाजाला उपलब्ध करून दिल्या पाहिजे अशी मागणी होती. ओबीसी समाजाला आपण देत होतो. मागच्याच महिन्यामध्ये आपण GR काढून ज्या राहिलेल्या गोष्टी होत्या त्याही गोष्टी आपण मराठा समाजाला त्या ठिकाणी लागू केल्या आणि त्यामुळे शैक्षणिक आणि इतर दृष्टीनं आता जवळजवळ सगळ्या गोष्टी आपण लागू केल्या. मला असं वाटतं की हे सगळं करण्याच्या पाठीमागची भूमिका ही निश्चितपणे समाजामधला जो नाहिरे वर्ग आहे, समाजामधला जो विस्थापित वर्ग आहे, समाजामधला तो वर्ग जो शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागे राहून गेला, त्या वर्गाला समोर कसं आणता येईल हा विशेषत्वाने आपला प्रयत्न आहे. अनेक वेळा लोक या ठिकाणी मराठा समाज, ओबीसी समाज, मागास समाज, भटके विमुक्त समाज यांच्यामध्ये भेद करतात. जणू काही हे सगळे समाज एकमेकाच्या समोर उभे आहेत, एकमेकाची स्पर्धा करतायत, अशा पद्धतीचं वातावरण उभं केलं जातं. पण मी एकच गोष्ट या निमित्ताने सांगू इच्छितो, हे सगळे समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. छत्रपतींचे मावळे कधीही जातीच्या आधारावर एकमेकाच्या समोर उभे राहिले नाहीत. त्यामुळे भाव तोच आहे, समाजातल्या सगळ्या समाजांना कसं पुढे आणता येईल, सगळ्यांना एकत्रित कसं पुढे आणता येईल. त्यामुळे याचं काढून त्याला द्यायचं नाहीये, प्रत्येकाला द्यायचं आहे, प्रत्येकाला समोर आणायचं आहे. कारण कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे, ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे, त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो. खरं म्हणजे पुण्यामध्ये आलं असताना या गोष्टीचा देखील उल्लेख केला पाहिजे की आता आम्ही खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत आणि विशेषतः MPSC करता खूप मोठ्या प्रमाणात पदं उपलब्ध करून दिली आहेत. MPSC मध्ये 2-2 वर्षांनी अनेक वेळा परीक्षा होतात. एकाच वर्षात 2-2, 3-3 परीक्षा प्रिलिम्सच्या कशा होतील जेणेकरून मुलांना जास्त संधी कशी मिळेल हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे.
अनेक कॅडरचं एकत्रीकरण करून मोठ्या प्रमाणात म्हणजे 500 आणि 1000 पदांकरता 1-1, 2-2, 5-5 लाख मुलं हे त्या ठिकाणी परीक्षेला बसतात. त्याच्याऐवजी 20-20 हजार पदं हे कसे आपल्याला त्या ठिकाणी काढता येतील आणि वेळेमध्ये त्याचा निकाल कसा लावता येईल हा आपण प्रयत्न सुरू केलाय. मी एमपीएससीच्या अध्यक्षांचं अभिनंदन करेन की नुकताच त्यांनी नवीन रेकॉर्ड केला. 21 दिवसामध्ये परीक्षा घेऊन त्याचा निकाल लागला. परीक्षेमध्ये कुठलाही गडबड नाही, कुठलाही गोंधळ नाही, कुठलाही त्या ठिकाणी पेपर लीक नाही आणि 21व्या दिवशी त्या ठिकाणी त्याचा निकाल लागलेला आहे. आणि म्हणून आपला प्रयत्न हा आहे की एमपीएससीच्या परीक्षा वेळेत झाल्या पाहिजेत, जास्तीत जास्त मुलांना संधी मिळाली पाहिजे आणि अत्यंत पारदर्शीपणे या परीक्षा झाल्या पाहिजेत. या संदर्भात मला हे समजलं की आता काल परवा काहीतरी अध्यक्षांनी घोषणा केली की या सगळ्या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे काही तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. कुठलाही निर्णय एकतर्फी होणार नाही. निर्णय हा आपण सगळ्यांची चर्चा करून घेऊ. मी आज अध्यक्षांना विचारलं तेव्हा अध्यक्षांनी सांगितलं देशातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा या त्या ठिकाणी ऑनलाईन होत आहेत आणि आता पुढच्या वर्षीपासून नीटची परीक्षा देखील त्याच पद्धतीनं घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्यामुळे आपले विद्यार्थी हे पारदर्शी परीक्षेला समोर गेले पाहिजेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेत त्याचे निकाल लागून त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. याकरता मी हा निर्णय घेतलाय. पण मी त्यांनाही सूचना केली की विद्यार्थ्यांशी व्यापक चर्चा करा, त्यांना हे समजावून सांगा हे निर्णय काही एमपीएससीच्या हिताकरता नाहीये. निर्णय जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या हिताकरता आहेत. विश्वासात घेऊन घेतलेले निर्णय हे नेहमी उत्तम असतात. एकतर्फी घेतलेले निर्णय हे अनेकांच्या डोक्यामध्ये काही ना काही कन्फ्युजन तयार करतात. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना आश्वस्त करू इच्छितो एमपीएससी मध्ये बदल खूप करायचे आहेत, त्याच्यामध्ये पारदर्शिता अधिक आणायची आहे. पण हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून आणि विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी विश्वासात घेऊन हे केलं जाईल. फक्त या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, अनेक वेळा कोचिंग क्लासेसचे लोक काहीतरी त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा त्यांचं जे काही सेटअप आहे हे सेटअप डिस्टर्ब झाल्यामुळे या ठिकाणी जे आंदोलन उभी करतात ती मात्र करणं योग्य नाहीये. त्यांनाही माझं सांगणं आहे की तुमचं काम हे मुलांना प्रशिक्षित करणं आहे, मुलांना त्या ठिकाणी वापरणं हे तुमचं काम नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीनं जर मुलांचा वापर कोणी करणार असेल तर ते देखील योग्य नाहीये. हा राजकीय विषय नाही, आपल्या मुलांच्या भविष्याचा आणि भवितव्याचा विषय आहे. आज मला सांगताना आनंद वाटतो आपण निपुण सेतू सुरू केला आणि निपुण सेतूच्या माध्यमातून खरं म्हणजे आता लाखो मुलं परीक्षेला बसतात, त्यातले 1000 मुलं त्या ठिकाणी कुठेतरी नोकरीला लागतात. याचा अर्थ उरलेले जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये काही क्षमता नाही असं नाही, अर्ध्या टक्क्यांनी अर्ध्या मार्काने मुलं मागे राहून जातात. आणि म्हणून आपण निर्णय केला हे जे त्या ठिकाणी पात्र झाले नाहीत पण शैक्षणिक दृष्ट्या बौद्धिक दृष्ट्या पात्र आहेत, जागा कमी आहेत पण त्यांना त्या ठिकाणी कमी जागा असल्यामुळे त्यांना त्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत, यांच्याकरता निपुण सेतू आपण तयार करतोय. त्या सगळ्यांची त्या ठिकाणी यादी ही आपल्या वेबसाईटवर असेल आणि त्या सगळ्यांची यादी आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये पाठवू आणि त्यांना सांगू हे सगळे मेधावी लोक आहेत, हे सगळे हुशार लोक आहेत, हे सगळे तज्ज्ञ लोक आहेत, हे सगळे प्रशासकीय अधिकारी बनू शकण्याची क्षमता असलेले लोक आहेत. त्यामुळे तुमच्याही कडे ज्या जागा निघतात त्या जागांमध्ये तुम्ही यांना घ्या आणि तुम्ही जर यांना घेतलं तर तुमच्या प्रशिक्षणाचा खर्च हा राज्य सरकार त्या ठिकाणी देईल. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं हा निपुण सेतू देखील आपण सुरू करतोय. त्यामुळे जे स्पर्धा परीक्षांमध्ये त्या ठिकाणी चांगले मार्क मिळवूनही त्यांना ती जागा कमी असल्यामुळे जागा मिळत नाही, अशाही तरुणाईला त्या ठिकाणी एक मार्ग मिळाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. या निमित्ताने मी आज सारथीच्या कार्यालयाला त्या ठिकाणी भेट दिली. अतिशय सुंदर कार्यालय आहे, मोठं आहे, भव्य आहे, आपल्याकडे जागा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचंही कार्यालय आपण सुरू करावं, जेणेकरून सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांची जर युती केली तर आमच्या महायुतीसारखीच ती पण इफेक्टिव्ह होईल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या तरुणांना त्या माध्यमातून फायदा होईल. आणि म्हणून हे देखील आपण कराल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी आलेले यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक
या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, सारथीच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि या सगळ्यांचं सत्कार करण्याची संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.